नमस्कार. ती राजकारणात असते, ती कला क्षेत्रात असते, ती क्रीडा क्षेत्रात असते, ती अन्य कोणत्याही क्षेत्रात असते. आणि जेव्हा जेव्हा ती आपल्या कर्तृत्वानं पुढे यायचा प्रयत्न करते तेव्हा अनेक जण तिला खाली खेचत असतात. हे आज घडलं आहे असं नाही, तर अनेक वर्षापासून हे घडत आलं आहे, आताही घडतं आहे, कदाचित दुर्दैवानं उद्याही घडणार आहे. राजकारणातली ती, कलेतली ती किंवा अन्य ठिकाणची ती, या प्रत्येक स्त्रीला जगाच्या टोमण्यांचा सामना करावा लागतो. कधी ती राजकारणात आली, यशस्वी होती आहे म्हणून करावं लागतं, तर कधी ती कलेच्या क्षेत्रामध्ये वर जाते आहे म्हणून तिला सामना करावा लागतो. साध्या एखाद्या कार्यालयात एखादी स्त्री आपल्या कर्तृत्वानं चांगलं काम करत असेल तरी देखील ती वेगळ्या मार्गाचा अवलंब करूनच पुढे जाते आहे असं म्हणणाऱ्याची संख्या देखील आपल्याकडं कमी नाही. हे का होतं? ही पुरुषी मानसिकता आहे की आणखी काही, याचा देखील विचार व्हायला हवा. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात ॲनालायझर. मुद्दा आजच्या चर्चेचा आहे तो म्हणजे स्त्रियांचं होणारं ट्रोलिंग. राजकारणातल्या स्त्रिया चित्रपटात जाणं किंवा चित्रपटातील स्त्रियांनी राजकारणात येणं हे आपल्यासाठी नवं नाही, किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांनी अन्य क्षेत्रांमध्ये काम करण्याची देखील आपल्याला सवय आहे. पण प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या निमित्तानं त्यांच्यावरती शंका उपस्थित केली जाते. महाराष्ट्रातले मोठे नेते शिवाजीराव पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील चित्रपटामध्ये होत्या. विलासराव देशमुख जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सुनबाई चित्रपट अभिनेत्री आहेत. अशी अनेक घराणी आहेत की ज्यांच्यामधल्या स्त्रिया या चित्रपट क्षेत्रामध्ये काम करत आहेत. यांना नेहमीच लोक बघत असतात, यांच्याविषयी बोलत असतात. जुन्या काळामध्ये अशी फारशी ट्रोलिंग होत नव्हती. एखाद्या मासिकात, एखाद्या दैनिकात किंवा एखाद्या साप्ताहिकामध्ये असं काहीतरी छापून येणं, याच्या पलीकडं वेगळं काही घडलं नाही. पण अलीकडच्या काळामध्ये मात्र राजकारणातील आणि चित्रपटातील स्त्रियांना वेगवेगळ्या टीका-टिप्पण्यांचा सामना करावा लागतो आहे. अगदी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना देखील भाजपच्या ट्रोलरकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. म्हणजे अगदीच सुप्रिया सुळे यांच्या नावाचा संकोच करत सुसूताई असा उल्लेख अनेकांनी आपल्या फेसबुकवरती केलेला आहे. आग दोनों तरफ लगी है. इकडून ट्रोलिंग होतं आहे म्हटल्यावर तिकडून देखील ट्रोलिंग होणारच. भाजपमधल्या मंडळींना देखील कमी ट्रोलचा सामना करावा लागलेला नाही आहे. जेव्हा नवनीत राणा खासदार झाल्या, त्याआधी त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली, त्यावेळेला पहिल्यांदा भाजपवाल्याकडून आणि नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या ट्रोल होत आहेत. रवी राणा यांच्या त्या पत्नी आहेत, रवी राणा राजकारणी आहेत, तर नवनीत राणा ह्या चित्रपटसृष्टीतली आहेत. नवनीत राणांना कशा प्रकारे ट्रोल केलं गेलं हे आपण बघितलेलं आहेच आहे. त्यांच्याविषयी ट्रोल करताना तर अगदी पातळीच घसरलेली होती. नवनीत राणावर हे प्रकरण थांबतं का? अजून जरा पुढे जाऊ. ज्यांचा चित्रपटाशी संबंध नाही पण राजकारणाशी मात्र नक्कीच आहे, अशा स्त्रियांना देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अगदी एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे या जेव्हा संसदेमध्ये हसत होत्या त्यावेळेला ते हसणं आपल्या सहकारी खासदारावरचं हसणं आहे असं गृहीत धरूनच त्यांना ट्रोल केलं गेलं. एकूण काय, तर स्त्री ट्रोल करायला सोपी असते. अशा अनेक घटना, अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. अगदी अलीकडच्या काळामध्ये उर्मिला मातोंडकरला ज्याप्रमाणे ट्रोल भाजपच्या वर्तुळातून केलं गेलं मुंबईत लोकसभेची निवडणूक लढवताना, आणि आताही त्या पद्धतीचंच ट्रोलिंग आता कंगनाच्या विषयामध्ये होत आहे. म्हणजे कंगना हा खरं तर एक अभिनेत्री आणि दुर्लक्ष करण्याजोगचा विषय, पण तिला ट्रोल करून तिच्याविषयी बोलून खूप मोठा केला गेलेला आहे. कंगनाला आज या ट्रोलकर्त्यांनीच मोठेपण बहाल करत तिला लार्जर दॅन लाईफ करून टाकलेलं आहे. खरं तर
कंगना, उर्मिला मातोंडकर या विषयावर बोलण्याची गरज असते का, हा मोठा प्रश्न आहे. स्त्रियांवरची टीका का होते याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. ती स्त्री आहे म्हणून होते, ती राजकारणात आहे म्हणून होते, ती कोणाची बायको आहे म्हणून होते का कोणाची लेक आहे म्हणून होते, राजकारणी म्हणून होते की जातीची म्हणून होते, याचाही विचार करणं आवश्यक आहे. आपण त्या ट्रोलिंगच्या विषयावर बोलणार आहोत जो आता आजकाल खूपच गाजतो आहे. मंजुळा वहिनी, गायिका, मामी अशा शब्दांमध्ये ज्यांच्यावरती टीका होते आहे त्या आहेत अमृता देवेंद्र फडणवीस. अमृता फडणवीस यांच्यावरचं ट्रोलिंग हे कशामुळे आहे? अमृता फडणवीस या माजी मुख्यमंत्र्याची बायको आहे म्हणून आहेत, त्या भाजपच्या मुख्यमंत्र्याची बायको आहेत म्हणून आहे, की त्या एका ब्राह्मणाची बायको आहेत म्हणून आहे? जातीचा, राजकारणाचा किंवा अन्य कोणत्या विषयाचा राग ट्रोलकर्त्या जमातीला आलेला आहे माहीत नाही, पण अमृता फडणवीस गातात त्यावर ट्रोलिंग सुरू आहे. त्यांचं गाणं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. बरं, अमृता फडणवीस यांनी आपल्या गाण्याचा एखादा कार्यक्रम मोठ्या स्टेजवरती लावला आहे आणि ते बघण्यासाठी तिकीट लावलं आहे, असं काही घडलं आहे? अमृता फडणवीसांनी आपला अल्बम इंटरनेटवर टाकला आहे, तो बघायची सक्ती केली आहे आणि त्यासाठी पैसे मोजावे लागतात, असं काही घडलं आहे? ते गाणं ऐकल्यानं लोकांना पैसे द्यावे लागतील, असं काही घडलं आहे? आपल्या हातात ऑप्शन आहे, त्या गातात, ते गाणं फुकट अवेलेबल आहे, बघायचं की नाही बघायचं हा गाणं ऐकणाऱ्यांचा, गाणं बघणाऱ्यांचा विषय आहे. आवडत नसेल, पटत नसेल, बेसूर वाटत असेल तर त्याच्याकडं दुर्लक्ष करणे हा सोपा मार्ग आहे. पण आपल्याकडं दुर्लक्ष करून अनुल्लेखानं टाळण्याच्या ऐवजी वारंवार उल्लेख करून त्याला हतबुद्ध करणं ही आपण एक नवी पद्धत स्वीकारलेली आहे. अमृता फडणवीसांच्या गाण्याच्या बाबतीत काही चांगल्या पत्रकारांनी, जे स्वतःला पत्रकार म्हणून घेतात, त्यांनी अगदी म्हशीचा फोटो टाकत अमृता फडणवीसांचं गाणं हे असं असतं असं सांगितलेलं आहे. एखाद्या व्यक्तीला ट्रोल करताना आपण आपल्या हाती असलेल्या शस्त्रांचा वापर किती करावा, कसा करावा याला काही मर्यादाच नाही आहे का? अमृता फडणवीसांचं गाणं सगळ्यांना आवडलंच पाहिजे असं काही नाही. ते अनेकांना आवडेल, अनेकाला आवडणार नाही. कदाचित देवेंद्र फडणवीसांना जास्त भावेल, त्यांच्या कन्येला अजून जास्त भावेल, अमृता फडणवीसांना त्यांच्यापेक्षाही जास्त आवडेल. म्हणून ते मला तुम्हाला आवडलं पाहिजे असं नाही. आवडलं नाही म्हणून ते आवडलं नाही इतकी टिप्पणी करण्याच्या ऐवजी त्यांच्या एकूणच सगळ्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे कितपत योग्य आहे? अमृता फडणवीसांचा म्हशीसोबत तुलना करणं, गाणं कावळीनं असं म्हणणं, या सगळ्या गोष्टी आपला एका विशिष्ट जातीवरती, विशिष्ट पक्षावरती, नेत्यावरती रोष आहे हे दाखवणारं असतं. देवेंद्र फडणवीसांच्यावरती राजकीय आक्षेप असणं समजू शकतो, पण अमृता फडणवीस हा देवेंद्र फडणवीसांच्या बायको आहेत म्हणून त्यांच्यावरचा आक्षेप हा अमृता फडणवीसांवर अन्याय करणारा आहे. मुळात असा स्त्रीचा उपमर्द करण्याचा अधिकार आपल्याला नाहीच आहे. बरं, दुसरं एक कारण असं सांगितलं जातं की अमृता फडणवीस या राजकारणावर बोलतात म्हणून आम्ही त्यांना ट्रोल करतो. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कोणत्याही गावातल्या कोणत्याही व्यक्तीला धर्म, जात, लिंग याचा भेद न करता राजकीय भाष्य करण्याची, आपलं मत व्यक्त करण्याची अनुमती आहे. पण हे मत व्यक्त करताना समोरच्याचा मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी, एवढा साधा सरळ घटनादत्त अधिकार प्रत्येकाला आहे. अमृता फडणवीस राजकीय विषयावर भाष्य करून आपला घटनादत्त अधिकार बजावतात. बरं, घटनादत्त या अधिकारासोबत एक लग्नदत्त अधिकार पण त्यांच्याकडे आलेला आहे आणि तो अधिकार म्हणजे त्या देवेंद्र फडणवीस यांची बायको आहे. आपल्या नवऱ्याचं समर्थन करणं हे त्या कर्तव्य समजतात आणि त्यापोटी त्या राजकीय भाष्य आपल्या ट्विटरवर करत असतात. बरं, अमृता फडणवीस जे बोलतात ते इतर कोणीच बोलत नाही असं आहे का? ते काही वेगळं बोलतायत, काहीतरी भयंकर बोलतायत, ते उद्धव ठाकरेंचा अवमान करतायत, त्या शरद पवारांचा अवमान करतायत, असभ्य भाषेत बोलतायत, असभ्य टिप्पणी करतायत, खालच्या दर्जाची भाषा वापरतायत, शिवीगाळ करतायत, असं काही आहे का? अगदी आपल्याला न पटलेला मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून संयत भाषेत टीका टिप्पणी करत, म्हणजे राजकीय संयत भाषेत असा शब्द मी वापरतोय, राजकारणात ज्या पद्धतीनं टीका व्हायला हवी
त्या पद्धतीनं त्या टीका करत असतात. म्हणजे कोणत्याही नेत्याला त्या प्राण्यांचे नावं देत नाहीत किंवा अश्लील भाषेत बोलत नाहीत. पण त्या नेत्यांचे समर्थक अमृता फडणवीसांच्यावरती टीका करताना मात्र आपली पातळी सोडताना दिसतात. ती पातळी सुटलेली अशी आहे की त्यांना अगदी थेट म्हशीचा दर्जा, कावळ्याचा दर्जा दिला जातो. त्यांच्या शस्त्रक्रियेविषयी बोललं जातं. त्यांचं नाक कसं होतं, आता ते कसं झालं आहे, त्यांचे ड्रेस कसे असतात, त्या वागतात कशा, त्या फाटलेला गाऊन कसा घालतात, ह्या सगळ्या विषयाची चर्चा होत असते आणि जाणीवपूर्वक अमृता फडणवीसांचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल केले जातात. खरं तर एका राजकीय नेत्याची पत्नी म्हणून अमृता फडणवीसांवरती ही टीका होणार असेल तर अमृता फडणवीस नावाच्या एका व्यक्तीवर हा अन्यायच ठरतो. पण असं म्हणतात की सोशल मीडियाला कोण थांबवणार? सोशल मीडिया वाळलेल्या जंगलात लागलेला वणवा आहे, ज्याला पेटवता येतं पण विझवता मात्र येत नाही. खरं तर सोशल मीडियावरच्या अशा मंडळींनी या प्लॅटफॉर्मला बदनाम केलं आहे. अमृता फडणवीसांच्या बाबतीत टीका करताना जरा जीभ, पेन किंवा हात जास्तच सैल सुटतोय हे जाणवत राहतं. आता पुन्हा प्रत्येकजण, कारण या व्हिडिओ प्रकाशित झाल्यावर याच्या खाली पण टिप्पणी करणार आहेत की बरोबर आहे, तुम्ही कुलकर्णी ना, म्हणजे एकेरी अवतरणात तो कुलकर्णी शब्द लिहायचा. अहो कुलकर्णी, स्वाभाविक आहे तुम्ही फडणवीसांची बाजू घेणं. ही बाजू फडणवीसांची, ही बाजू कुलकर्णींनी फडणवीसांची घेतलेली, ब्राह्मणानं ब्राह्मणाची घेतलेली अशा स्वरूपाची नाही आहे. एका स्त्रीला अशा स्वरूपात ट्रोल करून तिच्या कर्तृत्वाला लगाम घालण्याची जी पुरुषी मनोवृत्ती आहे ना, त्याच्या विरुद्धचं हे विधान आहे, त्याच्यावरचं हे विधान आहे. अशा किती स्त्रियांना सामना करावा लागला आहे, आपण तर आधी बघितलेलीच आहे. अनेक स्त्रियांना याचा सामना करावा लागलेला आहे. अनेक स्त्रिया याच्या बळी पडलेल्या आहेत. कित्येकींना आपल्या कर्तृत्वाला लगाम घालावा लागलेला आहे. तर लोकांनी एक स्त्री पुढे जाते म्हणून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्या सुप्रिया सुळे असोत, त्या पंकजा मुंडे असोत, त्या प्रीतम मुंडे असोत, की त्या रक्षा खडसे असोत. बरं, या तरी किमान चांगल्या घरातल्या संबंधित आहेत, एका मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा असलेली आहे. स्थानिक पातळीवर सुद्धा एखादी स्त्री जेव्हा पुढे यायला लागते, ती नगरसेवक बनते, ती पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये येते, ती स्वतःहून काम करायला लागते, ती ग्रामपंचायतवर येते, तेव्हा देखील तिच्या चारित्र्यावर आघात करत तिला खाली खेचण्याचा प्रयत्न होतो. एका स्त्रीला खाली खेचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर तिच्या चारित्र्यावर आघात करणे. आपल्या चारित्र्यावर आघात झाला की स्त्री गप्प होते, शांत होते. हे या पुरुषी मानसिकतेच्या जगाला उत्तम पद्धतीनं माहीत आहे. म्हणून कधी कोणती तर कधी कोणती नावं लावत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत राहतो. देवेंद्र फडणवीसांचं राजकारण आणि देवेंद्र फडणवीसांची कृती ही त्यांच्यासोबत आहे, तर अमृता फडणवीसांचं गाणं हे अमृता फडणवीसांच्या सोबत आहे. अमृतांचं आडनाव फडणवीस आहे आणि नवऱ्याचं नाव देवेंद्र आहे, म्हणून त्यांच्या गाण्यावरती आक्षेपार्ह टिप्पणी करत, त्यांच्याविषयी भाष्य करत त्यांना खाली खेचण्याचा अधिकार कोणालाच येत नाही. अशा कृतीने आपण समाजामध्ये एक अपप्रवृत्ती तर बोकाळत आहेच आहे, त्याला बळ देतो आहोत, पण त्यासोबत एक मोठा जातीय भेद देखील निर्माण करतो आहोत, याचं भान ठेवणं आवश्यक आहे. यावर बोलल्याने अनेकांच्या टाळ्या मिळतील कदाचित, पण प्रत्येक टाळ्या मिळणारी कृती ही योग्यच असते असं नाही. म्हणूनच अमृता फडणवीस यांच्याविषयी समाज माध्यमावर भाष्य करताना जराशी काळजी घेणं आवश्यक आहे, एवढंच. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा.